आता पहा 3 वाजत आलेले आहेत, पण आज माझं काम अजून डबल वाढलेलं आहे. कारण ना आज दर्शनला संध्याकाळी जायचं आहे, म्हणजे 4 वाजता तो निघणार होता ऑफिसला जाण्यासाठी. तर संध्याकाळी आता उशिरा येणार म्हणून म्हटलं त्याला जेवण तर झालेलं आहे, पण संध्याकाळी नाश्त्याला काहीतरी लागेल म्हणून मग मी आता फटाफट इथे पोहे बनवायला घेतले. आणि घड्याळात 2:15 वाजले की मला लगेच क्लासला पण निघायचं असतं. एवढी घाई गडबड झाली, पण म्हटलं आता मुलांसाठी तर शेवटी करावंच लागतं, कारण आपण जे काय करतो ते सगळं आपल्या मुलांसाठीच असतं. तर त्यासाठी आता फटाफट ना इथे मी पोहे काढले, धुवून वगैरे घेतले, कांदा फटाफट चॉप करून घेतला आणि फोडणीला सुरुवात. सो जास्त काही घातलं नाही याच्यामध्ये, कारण बटाटा वगैरे शिजायला पण वेळ लागेल, म्हणून ते काही याच्यामध्ये घातलं नाही. पण हो, कांदा थोडा जास्तच घातला. कांदा जास्त घातल्यामुळे काय होतं की पोहे ना सॉफ्ट आणि मस्त होतात, आणि संध्याकाळपर्यंत ते थंड झाले तरी सुद्धा खायला नरम वाटायला हवेत, यासाठी थोडा एक कांदा एक्स्ट्राच घातलेला. हळद मीठ घातलं, चांगलं थोडं वेळ परतवून घेतलं, आणि त्याच्यामध्ये मी आता लिंबू पण ऍड करते. तर लिंबू ना थोडा कडक होता म्हणून हातावर चांगला घासून घेतला. त्यानंतर मग ना थोडासाच भाग कट करून घेतला, म्हणजे बिया वगैरे पण नसतात त्या साईडला. अगदी मधोमध कट केलं ना की बिया निघतात. मग लिंबू पिळून घेतला, पोहे घातले, सगळं आता छान मिक्स करून घेतलं. आणि पहा, दर्शनसाठी ना टिफिन आता रेडी होत आहे. सो तोपर्यंत मी पण आता तयार होऊन घेईल, कारण माझा आता 3चा क्लास म्हटल्यानंतर निघायचं आहे. तर कोथिंबीर शिवाय ना मजा येणार नाही, म्हणून सगळ्यात शेवटी पुन्हा कोथिंबीर पण घातली. आणि आता हे सगळं ना फटाफट सगळं आवरून घेते, कारण या सगळ्या वस्तू ना अशाच ठेवल्या की बारीक माशी त्याच्यावरती भुरभुरत राहतात. म्हणून सगळं धुवून धुवून घेतलं. आणि हे पहा, दर्शनचं टिफिन पॅक झालेलं आहे. अगदी गरमागरम पोहे, पण आता खाईपर्यंत थंड होणार, त्याचं काय आपण करू शकत नाही. सो चला आता मी फटाफट तयार व्हायला घेते आणि दाखवते वेळ किती झाली. हे पहा, तर 3:05 झालेत. आणि दर्शन अजून झोपलेलं आहे, त्याला उठवलं, त्याला आवाज दिला, आणि मी घेतलं थोडीशी कॉफी, कारण आता मला सुद्धा जरा फ्रेश राहायचं आहे, कारण मुलांना भरपूर वेळ शिकवायचं आहे. सो आईने दिलेले हे कानातले आहेत ना, ते आज म्हटलं घालूया, आणि एवढे सुंदर आणि छान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला ना मागून काही स्क्रू नाहीये, डायरेक्टच अटकवायचे आहेत, म्हटल्यानंतर अजून छान. सो चला, मी भेटते पुन्हा येणाऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. हो, लाईक करा.